मराठा साम्राज्याचा इतिहास म्हटला की आपल्याला आठवतो तो थोरल्या बाजीरावांचा पराक्रम आणि पानिपतचा रणसंग्राम. पण या दैदिप्यमान इतिहासाचा पाया ज्यांच्यापासून रचला गेला ते महापुरुष म्हणजे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ भट. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर जेव्हा स्वराज्य अंतर्गत वादात सापडले होते, तेव्हा एक असा मुत्सद्दी पुरुष पुढे आला ज्याने विखुरलेले स्वराज्य पुन्हा एकसंध केले. आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत एका सामान्य कारकुनाचा स्वराज्याचा दुसरा संस्थापक बनण्यापर्यंतचा विलक्षण प्रवास. 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघलांनी एक मोठी खेळी खेळली. मराठ्यांच्या गादीचे खरे वारसदार शाहू महाराज, जे तब्बल 17 वर्षे मुघलांच्या कैदेत होते, त्यांची सुटका करण्यात आली. शाहू महाराज जेव्हा महाराष्ट्रात परतले तेव्हा स्वराज्य दुभंगलेले होते. अशा बिकट समयी बाळाजी विश्वनाथांनी शाहू महाराजांमध्ये नेतृत्वगुण व वारसा ओळखला. त्यांनी केवळ महाराजांना पाठिंबाच दिला नाही, तर विखुरलेल्या मराठा सरदारांना एकत्र करून शाहू महाराजांचे छत्रपती म्हणून स्थान पक्के केले. ही केवळ एका राजपुरुषाची सुटका नव्हती, तर ती स्वराज्याच्या एका नव्या सुवर्ण काळाची सुरुवात होती. पेशवे पद मिळताच बाळाजींसमोर पहिले मोठे आव्हान होते आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे. आंग्रे साहेबांनी त्यावेळी महाराणी ताराबाईंच्या बाजूने उभे राहून शाहू महाराजांच्या विरोधात भूमिका घेतली होती. अनेक सल्लागारांनी युद्धाचा सल्ला दिला, पण बाळाजींना ठाऊक होते की मराठ्यांचे आपापसातील युद्ध स्वराज्याला कमकुवत करेल. ते स्वतः कान्होजी आंग्रे यांना भेटायला लोणावळ्याला गेले. मराठा जर आपापसात लढेल तर फायदा तिसऱ्याचाच होईल, हे त्यांनी आंग्रे यांना पटवून दिले. रक्ताचा एकही थेंब न सांडता बाळाजींनी स्वराज्याचे शक्तिशाली आरमार शाहू महाराजांच्या बाजूने वळवले. हा त्यांच्या मुत्सद्देगिरीचा सर्वात मोठा विजय होता. 1719 मध्ये बाळाजींनी आपल्या मुत्सद्देगिरीचा सर्वोच्च टप्पा गाठला. एका बलाढ्य मराठा सैन्यासह ते थेट मुघलांच्या राजधानीत म्हणजेच दिल्लीला धडकले. मुघल बादशाहकडून त्यांनी स्वराज्यासाठी 3 ऐतिहासिक सनदा मिळवल्या. या सनदांमुळे मराठ्यांना मुघल सुभ्यांतून चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करण्याचा कायदेशीर अधिकार मिळाला. एवढेच नाही, तर मुघलांच्या कैदेत असलेल्या राजमाता येसूबाईंची 30 वर्षांनंतर सुटका करून त्यांनी छत्रपतींच्या घराण्याचे ऋण फेडले. या विजयामुळे दिल्लीच्या राजकारणात मराठ्यांचा दबदबा निर्माण झाला. बाळाजींनी आपल्या पुत्राला बाजीरावांना स्वराज्याच्या विस्ताराची महत्त्वाची शिकवण दिली. बाळाजी विश्वनाथ हे स्वराज्यातील सर्वात व्यस्त व्यक्ती होते. स्वराज्याच्या सीमा वाढवण्यासाठी ते अहोरात्र झटत असत.
ते आपल्या कामात इतके मग्न असत की ते स्वतःच्या थोरल्या मुलाच्या म्हणजे बाजीरावांच्या मुंजीलाही उपस्थित राहू शकले नाहीत. पण त्यांनी बाजीरावांना लाडात न वाढवता वयाच्या 12व्या वर्षापासूनच आपल्या सोबत लष्करी मोहिमांवर नेले. युद्धनीती आणि राजकारण याचे बाळकडू त्यांनी बाजीरावांना प्रत्यक्ष रणांगणावर दिले. म्हणूनच बाजीराव पुढे जाऊन एक अपराजित योद्धा बनू शकले. एका पित्याने आपल्या पुत्राला स्वराज्यासाठी कसे तयार करावे याचे हे उत्तम उदाहरण आहे. बाळाजी विश्वनाथ यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची कामाची विलक्षण गती. त्या काळी पेशवे म्हणजे स्वराज्याचे सर्वोच्च पद, ज्यांच्यासाठी पालखी आणि सोयी-सुविधांची कमतरता नव्हती. पण बाळाजींनी आरामाची कधीच पालखी स्वीकारली नाही. त्यांना माहिती होतं की पालखीने प्रवास संथ होतो आणि स्वराज्याला संथपणा परवडणारा नव्हता. म्हणूनच त्यांनी वेगाने प्रवास करण्यासाठी नेहमी घोड्याला पसंती दिली. भर उन्हात पावसात घोड्यावर मान ठोकून मैलोनमैल धावणारा हा पेशवा केवळ आरामाचा त्याग करण्यासाठी नव्हे, तर स्वराज्याचे प्रश्न वेगाने सोडवण्यासाठी जगला. बाळाजींनी केवळ एक पद भूषवले नाही, तर त्यांनी पेशवाईची एक अशी गौरवशाली परंपरा निर्माण केली, जिने पुढे अटकेपार झेंडे फडकवले. 1720 मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला, पण जाताना त्यांनी स्वराज्याला बाजीराव नावाचा एक असा उत्तराधिकारी दिला, ज्याने अखंड भारतावर भगवा फडकवला. महाराजी विश्वनाथांच्या मुत्सद्देगिरीला आणि निष्ठेला आमचा मुजरा.